सोलापूर नाद नाही करायचा. नाशिक नाद नाही करायचा. आईला हायला जय महाराष्ट्र. तिकडं बघ ना, तिकडं बघ ना. तर नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार सोलापुरी काकाची पब्लिक, कसे आहात? आपण आलेलो आहोत नाशिकला. हे बघा नाशिकची घाट आहे. घाटमध्ये सगळं आपण नजारे बघितलो, चांगले चांगले सिनेमॅटिक क्लिप आहेत. आपल्यासोबत आपल्याला हेल्प करणार आहेत बी फॉर बुक्कड आणि एफ फॉर फूडी, हे दोन भाऊ आहेत जे की कॅमेरा मागे आहे. त्यांना आपण थोडे थोडे व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चालू करूया नाशिकमध्ये फूड एक्सप्लोअर. जय महाराष्ट्र. आपण आलेलो आहे गंगा घाटला नाशिकमध्ये आणि पोरं मला शिक्का टाक म्हणाले. म्हणलं आपण फूड ब्लॉग करणार आहे. थांबा, आपण फूड ब्लॉग करणार आहे. तर्रीची तार, रश्श्याची धार, चोखंत शिवेवर झणझणीत वार, यालाच म्हणतात ओम बजरंग मिसळ पाव. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे अशोक स्तंभ, बरोबर का? अशोक स्तंभाशी मिसळ खायला. नाशिक एक तर मिसळसाठी खूप फेमस आहे आणि तेच आपण खाणार आहे. नाशिक मध्ये मिसळ, बजरंग मिसळ पाव. अण्णा एक मिसळ पाव द्या की. वणक्कम वणक्कम अण्णा, एक मिसळ द्या की. मिसळ 2 पाव 55 रुपये. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक पुण्यनगरीमध्ये आपलं प्रथम दर्शनी हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. नाशिकच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी मध्ये अशोक स्तंभ येथे ओम बजरंग मिसळ पाव येथे काळ्या मसाल्याची स्वादिष्ट रुचकर व झणझणीत मिसळ पाव येथे आपलं हार्दिक स्वागत. एकदम खतरनाक, एकदम कडक, एकदम काकासारखं बोलले हिने. नाशिकचं मिसळ पहिल्यांदा खायला लागलो मी. कोल्हापूरचा मिसळ खाल्लाय, पुण्याचा मिसळ खाल्लाय, सोलापूरचा मिसळ खाल्लाय. तिथं फेमस नाहीये तरी पण खाल्लो. आता आपण खाणार आहे नाशिकचं मिसळ. तर्री वगैरे सगळं काळा तिकडातलं बनलेलं आहे. भारी आहे. नंबर. तुला सांगतो, कोल्हापूरचा फ्लेवर वेगळा आहे, पुण्याचा फ्लेवर वेगळा आहे आणि नाशिकचा फ्लेवर वेगळा आहे. ते एकमेकांना बोलत असेल आमचं मिसळ भारी आहे. मी असं बोलणार नाही. नाशिकच्या ठिकाणी नाशिकचं मिसळ पाव भारी आहे, कोल्हापूरच्या तिकडच्या ठिकाणी ते भारी आहे. एकदम कडक आहे भाई. आपण ढोकळा पण खायचो सोबत. दादाने एक ढोकळा पण दिलाय. जर तुम्ही कोणी नाशिकमध्ये आलात आणि अशोक स्तंभापाशी किंवा आजूबाजूला कुठं पण काम असेल, कडक तर्री. आपल्याला दादा सांगितलं की त्यावर थोडंसं दही टाकून खायचं, अजून भारी वाटतंय. दही टाकलेलं तर डिफरन्स लगे कळतो. काका, तुमचं मिसळ काकाला आवडलंय आणि काकाला आवडलं म्हणजे महाराष्ट्राला आवडला. आपण आलेलो आहेत RK रविवार कारंजामध्ये समर ज्यूस सेंटरमध्ये. काहीच नाही भेटत, फक्त पायनॅपल ज्यूस भेटतं आणि वरनं ही आईस्क्रीम. तिथं बघत होतो मी, मशीनने भरायला लागलेत ऑटोमॅटिक. हे एक युनिक आहे. बाकीचं काहीच भेटत नाही, ओन्ली पायनॅपल ज्यूस आणि वरनं आईस्क्रीम. प्यायचं का खायचं? पिऊन खावा, नाही तर खाऊन पिवा. हा, एक नंबर आहे. उन्हाळ्यात असला पाहिजे काय ना काय. मला वाटतं उन्हाळ्यामध्ये तिथपर्यंत जाईल लाईन. एक नंबर आहे. जर कोणी नाशिकमध्ये आला तर सोलापुरी काकाचं रेकमेंड आहे की पहिला हे खावा, त्यानंतर हे खाऊन पिया, नाही तर पिऊन खावा, त्यानंतर सगळे दुसरीकडे कुठं पण जावं चालेल. पण हे भाई मनाला थंड होत आहे, मन शांत होत आहे, सगळंच होत आहे. वा, संपलं की हो. तर मित्रांनो, आपण दुपारी सगळं ट्राय केलं आहे, तर फुल पोट भरला होता. म्हणलं आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण खाणार आहे ते आता समरचं ज्यूस सेंटर होतं आपलं पायनॅपलचं. त्याच्याच जवळ, खूप जवळ चिराग बिर्याणी म्हणून आहे, व्हेज बिर्याणी खूप फेमस आहे म्हणून. तर आपण ट्राय करणार आहे चिराग बिर्याणी. चला आता जाऊ. नाशिकचं ट्रॅफिक पण लय खतरनाक आहे. मला वाटलं जर कमी आहे, पण खतरनाक आहे ट्रॅफिक इथलं पण. या 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 या
आता आपण खाणार आहे पनीर टिक्का बिर्याणी. 70 रुपयाला आहे. 3च डिश भेटतात. पनीर टिक्का बिर्याणी, पनीर बिर्याणी, पनीर मसाला बिर्याणी, व्हेज बिर्याणी. पनीर आहे आणि मसाला आहे आणि बिर्याणी फक्त. नंबर 1. बनाना पण आहे, पनीर पण आहे. मग आपण याला तोडू. मस्त रिकमेंड. काकाचं रिकमेंड. एक नंबर आहे. झालं बंद करा. सायंतारा हे आपण साबुदाणे वडे कवर करणार आहे. जर नाशिकमध्ये आलात, तुम्हाला इच्छा झाली साबुदाणे वडे खायचं, तर सायंताराला या. अण्णा ॲड्रेस कुठला आहे? भद्रकाली सायंतारा. कोण पण म्हणलं तर तुम्हाला इथं सोडतात. तर आपण आता वडा ट्राय करणार आहे. आपण पुण्यातला खाल्लं आहे, सोलापुरातला खाल्लं आहे, तर आपण खाणार आहे आता नाशिकमधला वडा. एकदम क्रिस्पी आहे. हे बघा कसला वाफ यायला आहे. हा मी खाऊन बघतो. मेन केळं आहे. हे चटणीवर आहे. पुढे वडा बघ कसा खाला आपण. जर तुम्हाला साबुदाणे वडा खायचा असेल नाशिकला, तर सायंतारा एक नंबर आहे. कानड्या मारुतीच्या मंदिराच्या थोडं समोर आहे. कोणाला विचारला सायंतारा कुठं आहे, तर तुम्हाला इकडं आणून सोडणार. तर आता नेक्स्ट स्पॉटला जाऊ. तर मित्रांनो, आपण आलो आहे नाशिकची जी एकदम फेमस पाणीपुरी आहे, झटका पाणीपुरी. ह्याचा ॲड्रेस आहे RTO कॉर्नर, मेरी मसरूड, झटका किंग पाणीपुरी. तर आपण खाऊन बघणार आहे झटका पाणीपुरी. झटका लागतं की नाही बघूया. चला, झटका पाणीपुरी खाऊ आणि झटका लागते की नाही बघू. ये लाले ये लाले ये लाले. हे बघा इथं सकाळचं काय ठेव. सकाळचं माहित नाही काय होणार. थोडं द्या दादा, नाहीतर लागेल. मोकळा मी मोकळा होईल ना. सोलापुरी काका. हे बारी बारीक आवाज टायटल ना तो. हा वाटणवाला. नाद नाही करायचा. एकदम गोलीगत. असं वाटलं. कसं वाटलं सोलापुरी काका? थोडं द्या. बॅलन्सला आता ही बॅलन्सला केली होती. घाम दाखवायचं. घाम आहे कोणता मसाला हा आवडला का हा आवडला? तेवाला तेव्हाला. थंडी में गरमी का एहसास. कसा माहिती आहे का, ते झटका पाणीपुरी असं फील व्हायला लागलं इथनं जाताना. हळूहळू हळू आता पोटात गेलंय. चला कॅमेरा फोकस करा. चला विठ्ठल पुजारी पुरी पकडा. काका सोलापुरी काका. हा सोलापुरी काका असं बोलली का तुम करा. आईला हायला धावा JCB. कसं वाटलं? हाय की नाही तडका? व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट लागा चांगलं चांगलं विसरू नका.